राज्यभरात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात बैठक सुरू आहे। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह पणन अधिकारीही बैठकीला उपस्थित आहेत। यामुळे या बैठकीतून काय तोडगा निघतो याकडे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही नजरा लागल्यात। कारण संपानंतर भाज्यांनी शंभरी गाठली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमधून फळं, भाजीपाला तसंच कांदा, बटाटा नियमनमुक्त करण्याच्या निर्णयाच्या विरोधात राज्यभरात व्यापाऱ्यांचा सध्या संप सुरू आहे। तर दुसरीकडे काल संप करणाऱ्या व्यापाऱ्यांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। संप मागे न घेतल्यास त्यांचे परवाने रद्द करण्याचे तसंच बंदमध्ये सहभागी बाजार समित्यांचं संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले होते। योगेश माने आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। योगेश, काही तोडगा निघतोय का? विलास, गेल्या 1.5 तासापासून ही बैठक व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आणि सरकारमधल्या मंत्र्यांमध्ये सुरू आहे। सुभाष देशमुख जे नव्याने त्यांनी खातं स्वीकारलेलं आहे, तर पाहिलं तर त्यांची भूमिका या व्यापाऱ्यांबद्दल मवाळ जरी असली तरी एपीएमसी प्रशासनानं मात्र ह्या व्यापाऱ्यांना कडक कारवाईचे जे आहे तो इशारा दिला आहे, नोटीस दिलेले आहे। त्या पार्श्वभूमीवर आता काही तोडगा निघणार का, की हा तसाच प्रश्न चिघळणार, किंवा नेमकं काय, हे पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला समोर येईल। धन्यवाद योगेश, तुमच्याकडून वेळोवेळी आम्ही या सगळ्या संदर्भातली या बैठकीची बित्तम बातमी जाणून घेत राहू।